श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज आहे पौर्णिमा आणि चंद्रग्रहण, पौष्टपदी पौर्णिमा ज्याला म्हटलं जातं, ती पौर्णिमा आणि चंद्रग्रहण एकदम आलेला आहे आणि त्याच्या सेवा आणि खास असे उपाय काय करायचे ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, तर कृपया जाऊन कालचा व्हिडिओ नक्की बघावा। त्याच पद्धतीने आता उद्या आहे सोमवार आणि उद्यापासून महालय आरंभ होत आहे। महालय आरंभ ज्याला म्हणतात, म्हणजेच पितृपक्ष पंधरवडा। हे 15 दिवस प्रचंड जास्त आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, कारण वर्षातून एकदाच पितृपक्षामध्ये असं म्हटलं जातं की आपले जे पितृ आहेत ते पृथ्वी तलावावर वावरतात आणि आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत याची ते परीक्षा अर्थातच बघतात। म्हणून काही नियमांचे पालन आपल्याला करायचे आहे, जे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदते आणि त्याचबरोबर प्रखर पितृदोष 3 पिढ्या 7 पिढ्या ज्याला म्हणतो आपण, तो पितृदोष कमी होण्यासाठी खूप जास्त मदत होते। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी सांगू इच्छिते की जे कोणी चॅनलवर नवीन असाल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा, ऑलचं बटन, बेलचं बटन दाबा आणि त्यानंतर ऑलवर क्लिक करा, जेणेकरून माझा तुम्हाला येणारा नवीन प्रत्येक व्हिडिओ बघायला मिळेल आणि हे पूर्णपणे मोफत आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। गणपती झाले, अनंत चतुर्दशी झाली, आज पौर्णिमा झाली, उद्यापासून आपल्याला वेध आहेत ते पितृपक्षाचे। तसं तर पितृपक्ष कोणता सण नाही, सोहळा नाही, मात्र पितृपक्षामध्ये आपल्याला पितृंची सेवा म्हणजे आपले आता समजा आई वडील, आई वडिलांचे आई वडील असे आपल्याला सेवा करायची असते, जे जे गेलेले आहेत, इथं आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्यासाठी फक्त ही सेवा असते। आता मुलगा जो असतो त्याला फक्त स्वतःचे आई वडील आजी यांचं असतं, पण मुलीला माहेरचा आणि सासरचा असा दोन्हीकडचा पितृंचा आपल्याला सेवा ही करावीच लागते, कारण नाहीतर मग दोन्हीकडचा दोष तिला लागू होतो असं म्हटलं जातं। त्यामुळे पितृपक्षात आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काय चुका करू नयेत आणि त्यानंतर मग पितृपक्षाची संध्याकाळी किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देईन। सगळ्यात आधी पितृपक्षामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये। शुभ कार्य कोणते? जसं की लग्न असेल, मुंज असेल, वास्तुशांती असेल, घर खरेदी असेल, वाहन खरेदी असेल, या कोणत्याही गोष्टी या दिवसांमध्ये खरेदी करू नये। तसं तर त्या लाभतही नाहीत। अगदी आमच्या जवळचं उदाहरण सांगते की तो जो मुलगा होता आणि मुलगी होती, ती दोघंही लग्नासाठी ऐकायला तयार नव्हते। जवळचं म्हणजे नातलग्न येत नाही, तर आम्ही साहजिकच त्यांना सांगितलं असतं आणि त्यांनी चक्क पितृपक्षामध्ये लग्न केलं, म्हणजेच लव्ह मॅरेज केलं। आज ती फॅमिली या लग्नाला मला वाटतं 15-20 वर्ष झाले, पण त्यांना मुलबाळ तर झालंच नाही, शिवाय दोघंही पती पत्नी इतके आजारी असतात की त्याची कमाई पूर्णपणे ठप्प होत आली आणि ती तर प्रचंड आजारी आहे। त्यामुळे आपल्याला पितृपक्षात चुकूनही लग्न ही गोष्ट विचार सुद्धा करायचा नाहीये। त्याचप्रमाणे वास्तुशांती पितृपक्षात करायची नाहीये। त्यानंतर आपल्याला घर खरेदी, वाहन खरेदी, ज्या आपल्या आयुष्यातील खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या शुभ कार्य असतात ते या 15 दिवसात करू नये। त्याचे कारण पण तुम्हाला सांगते, कारण पितृंना दिवसातून आपण 10 वेळा कधी स्मरत नाही। देवाचे स्मरण जप आपण करतो, पण पितृंचे आपण जप करतो का? तर नाही। पितृपक्ष म्हणजे खास हे 15 दिवस आपल्या पितृंसाठी राखून ठेवलेले असतात आणि पितृ खरोखर वाट बघत असतात की आपण त्यांच्यासाठी काय करत आहोत। आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण एकदम आनंद साजरा केला किंवा आपण आपल्याच धुंदीत राहिलो, तर पितृंची जी तळतळ, असं नका म्हणू की माझेच आई वडील आहेत, मला कशी तळतळ देणार। साहजिकच ते पितृलोकात गेलेले आहेत, त्यामुळे त्यांना या गोष्टीचं वाईट वाटणार की आपल्याला आपण गेलो आहे ह्याचं यांना काहीच नाहीये असं म्हटलं जातं। ह्याचं खरं खोटं खरं तर परमेश्वराला माहिती, पण मी तुम्हाला जे लग्नाचं उदाहरण दिलं ते मात्र माझ्या डोळ्यात एकच आहे, हे नक्की आहे।
त्यामुळे पितृपंधरवड्यामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं नाहीये, हे पहिलं कारण तुम्हाला समजलं असेल। दुसरी गोष्ट, पितृपक्षामध्ये मांसाहार संपूर्ण टाळायचा आहे। शक्य असेल, खरंच सांगते मी तुम्हाला की मला माहित नाही माझं हे लोक किती ऐकतील किती नाही, पण पितृपक्षात मांसाहार करू नका, ते देखील अत्यंत चुकीचे आहे। पितृपक्षामध्ये काळे वस्त्र सुद्धा तुम्ही घालू नका, कारण निगेटिव्हिटी खेचण्याचा रंग आहे काळा, म्हणजे निगेटिव्हिटी पूर्ण त्यामध्ये पटकन येते असा रंग आहे काळा, त्यामुळे पितृपक्षामध्ये काळा रंग घालू नये। आता तुम्ही साहजिकच विचाराल, एक दोन खोचक लोक असतात की पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचं काय करायचं। मला एक सांगा, जन्म आणि मृत्यू कोणाच्याच हातात नसतो। पितृपक्षातही मुले जन्म होतात, पण त्या मुलांना जसं आपल्याला गुरुजी सांगतील त्या पद्धतीने शांती वगैरे करून घ्यावी लागते। प्रत्येक गोष्टीला जशी समस्या आहे ना, तसा मार्गही आहे। त्यामुळे पितृपक्षात जन्म झाला तरीही काही नियम आहेत आणि पितृपक्षात मृत्यू झाला तरीही काही नियम आहेत। त्यामुळे ते पत्रिका बघून म्हणजे सांगितलं जातं की या व्यक्तीसाठी आपल्याला नक्की काय करायचं आहे। त्यामुळे तुम्हाला याही प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल। आता लहान सहान गोष्टी जसं की किराणा असेल, काही आपल्याला वेगळ्या गोष्टी, आता हौसेनं मी पण तुम्हाला म्हटलं की कुंचन ऑर्डर करून ठेवा, जे काही हवं असेल ते ऑर्डर करून ठेवा, फक्त त्या गोष्टी तुम्ही वापरू नका। अगदी तुम्हाला कपडे पण काही गोष्टीमुळे घ्यावेच लागले या 15 दिवसात तुम्ही घेऊ शकता, फक्त ते या पंधरवड्यात तुम्ही वापरू नका। आणि जे शुभ कार्य महत्वाचे सांगितले ते करू नका। बाकी छोट्या मोठ्या खरेदी बघा, किराणाचा खरेदी थांबणार आहे का? नाही। आपली दैनंदिन गरजा थांबणार आहेत का? त्याच पद्धतीने आपल्या मेडिकल काही इश्यू असतील तर आपली ती औषधं वगैरे पण थांबणार नाहीयेत। त्यामुळे असं काही नाहीये की पैशाची देवाणघेवाणच करायची नाही, खरेदीच करायची नाही, फक्त मोठी खरेदी करायची नाही जी अगदी, आता घर हे आपलं आयुष्यभराचं स्वप्न असतं, गाडी हे पण शक्यतो माणूस एकदा फार तर फार दोनदा गाडी घेतं आयुष्यामध्ये, त्यापेक्षा जास्त मिडल क्लास लोक तरी एकच्या वर गाडी घेऊ शकत नाहीत। मग हे 15 दिवस टाळा, उगाचच म्हणजे खरंच घाई करू नका, कारण देवानं जे ते दिवस ठेवलेले आहेत। पुढे जाऊन लगेच नवरात्री, दसरा हे खूप सुंदर सण आपल्याला येत आहेत, त्या काळामध्ये तुम्ही ही खरेदी करू शकता। अजून एक, पितृपक्षामध्ये तुमच्या दारामध्ये कुत्रे, गाढव, गाय, कावळा कुठलाही प्राणी येऊ दे, त्याला तुम्ही रिक्त म्हणजे उपाशी पाठवू नका, काहीतरी थोडंसं का होईना खायला द्या। चुकूनही काठी मारणे, झाडू मारणे या गोष्टी तुम्ही करू नका, कारण पितृ कोणत्या रूपात येतील हे आपल्याला सांगता येत नाही। त्याच पद्धतीनं अजून एक तुम्हाला सांगते की आपल्या घरी अचानक कोणी वयस्कर आले की तुम्ही त्यांना ओळखतही नाहीये, पण बाळा जरा खायला दे किंवा बाळा एक 10 रुपये दे, 10 बरं का, 50, 100, 500 मागणाऱ्या लोकांचं नाही सांगत मी, कारण 10 रुपयात ना माणूस आता सध्याच्या काळामध्ये फक्त एक वडापाव खाऊ शकतो किंवा एक पाण्याची बाटली खरेदी करू शकतो। मग अशा व्यक्तीला पण तुम्ही 10-20 रुपये नक्की द्या। या पितृपक्षात कर्ज तुम्हाला बिलकुलही काढायचं नाहीये, कर्ज काढायचं नाहीये, कर्ज घ्यायचं नाहीये, कर्ज फेडायचं नाहीये, या काही बारीक बारीक गोष्टी आहेत त्या तुम्हाला करायच्या नाहीयेत। पितृपक्षामध्ये अजून काय करायचे, उपाय काय करायचे, या गोष्टी लवकरच व्हिडिओमध्ये घेऊन येईन, जर तुम्हाला असे व्हिडिओ बघायला आवडत असतील, कारण खूप अभ्यास करून खूप कष्टानं आपण हे व्हिडिओ बनवतो आणि त्यावर जर कमी व्ह्यू आले तर मग असं वाटतं जे तुम्हाला आवडेल ना ते टाकावं, असे व्हिडिओ बनवू नयेत असं मला वाटतं। तर चला या आणि हा, रोज एक मंत्र काय म्हणायचा आहे किंवा कुठले स्तोत्र म्हणायचे त्याची माहिती मी लवकरच चॅनेलवर घेऊन येईन, थोडीशी वाट बघा। तोपर्यंत चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।